नहुषी स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला, नेणसी काही. अध्याय आहे 18 आणि ओवी आहे 1479. याचा अर्थ असा आहे की नहुष राजा स्वर्गाचा अधिपती म्हणजे राजा झाला. तो इंद्रपदी बसला, पण तेथील चालीरीती त्याला माहीत नव्हत्या. त्याने त्या शिकूनही घेतल्या नाहीत. मग तिथे कसे वागायचे, कोणाशी कसे बोलायचे याची त्याला काहीच जाणही नव्हती. मग तेथे त्याच्या हातून एक भयंकर चूक झाली आणि त्यामुळेच त्याला शाप मिळाला आणि तो भुजंग होऊन पुन्हा मृत्यूलोकात आले. मिळालेले इंद्रपद भोगण्याचे त्याच्या काही नशिबीच नव्हते. आता आपण ह्या नहुष राजाची गोष्ट पाहू. नहुष राजा हा आयु आणि इंदुमती यांचा पुत्र, तर राजा पुरुरवा याचा नातू. हा नहुष राजा खूप मोठा पराक्रमी शूरवीर होता. त्या काळात खुंडा नावाचा एक दैत्य फारच उन्मत्त झाला होता. त्याने सगळ्यांना अगदी त्रास देऊन बेजार करून टाकले होते. त्यावेळी या राजाचे धनुर्विद्येचे गुरु वशिष्ठ ऋषींनी त्याला याचा नाश करण्याची आज्ञा केली. आपल्या पराक्रमाने त्याने या दैत्याचा नाशसुद्धा केला. राजा जसा पराक्रमी होता तसा तो धर्मपालकही होता. आपल्या प्रजापालनाचे काम तो अतिशय मन लावून आणि प्रेमळपणाने करीत असे. एकदा काय झाले, स्वर्गातील राजा जो इंद्र, त्याचे हातून एक हत्येचे पाप घडले. आता पापाने त्रस्त झालेल्या इंद्राला आपल्या पदी बसता येणे शक्यच नव्हते. त्याला आपले ते पद त्यागावे लागले आणि मग तो पापक्षालनासाठी तपश्चर्येसाठी निघून गेला. आता रिक्त झालेल्या या इंद्रपदावर म्हणजे स्वर्गाच्या राज्यसिंहासनावर बसण्यासाठी काय करावे सगळ्यांना विचार पडला. अर्थातच पृथ्वीवरील हा राजा नहुष हा अतिशय योग्य असल्याचे सगळ्यांचे मत झाले आणि मग त्या सर्वांनी मिळून याला इंद्रपदाचे सिंहासनावर बसविले. तेथे काही काळ याने नीट राज्य केले. आपल्या पदाचा मग त्याला हळूहळू गर्व होऊ लागला. त्याला वाटू लागले की माझ्यासारखा मीच. आणि अशातच एकदा त्याला इंद्रपत्नी इंद्रायणी दृष्टीस पडली. आता त्या इंद्रायणीचे दर्शन झाल्यावर तिच्या सौंदर्याने त्याला अगदी भुरळ घातली. तो तिच्यावर अगदी मोहित झाला आणि तो रात्रंदिवस तिचाच विचार करू लागला. तिच्याशिवाय त्याला काही सुचेनासे झाले. आणि मग एक दिवस त्यांनी विचार केला की मी तर आता इंद्र आहे. मग मी जर इंद्र असेल तर ही इंद्रायणी ही मला मिळालीच पाहिजे. आता त्याच्या मनात ही अभिलाषा निर्माण झाली. त्याला परस्त्री मातेसमान असते ह्याचाही विसर पडला. आणि मग म्हणतात ना, कामात तुराणाम न भयम न लज्जा, तशी ह्याला या आपण पाप करू, आपल्यातनं पाप घडेल याची भीतीही वाटेनाशी झाली. आणि एके दिवशी त्याने काय केलं, त्या इंद्रायणीला म्हणजे त्या इंद्रपत्नीला निरोप पाठवला की मी तुझ्याकडे येत आहे आणि आता तू माझा पती म्हणून स्वीकार कर. इंद्रायणी खूप घाबरली. तिला काय करावे ते सुचेना. मग ती धावतच गुरु बृहस्पती यांच्याकडे गेली. त्यांना म्हणाली, गुरुदेव, आता तुम्हीच माझे रक्षण करा. देवगुरु तिला म्हणाले की तू काही घाबरू नकोस. तुला मी एक युक्ती सांगतो. तू असं कर की शांतपणे घरी जा आणि त्या राजाला निरोप पाठव की मी इंद्रायणी आहे. तर माझ्याकडे येताना तू अशा एका वाहनात बसून ये की अशा प्रकारचे वाहन आजपर्यंत कोणाकडेच नाही आणि अशा त्या वाहनात कोणी आत्तापर्यंत बसलेलेच नाही. झाली. इंद्रायणीने नहुष राजाला निरोप पाठवला. राजाला एकीकडे आनंद झाला, पण आता त्याला विचार पडला
की अरे असे हे वाहन कुठनं आणू मी? कारण की आपल्याला तर माहिती आहे इंद्राचं वाहन ऐरावत आहे. आता ऐरावतावर तर तो पहिला इंद्र अनेक वेळा बसलेला आहे. मग काय करायचे? त्याने खूप विचार केला आणि मग त्याला एक युक्ती सुचली. त्याने एक सुंदर पालखी तयार केली आणि ती पालखी वाहून नेण्यासाठी म्हणजे घेऊन जाण्यासाठी त्यांनी सप्तऋषींनाच आज्ञा केली. कारण असे आहे की आत्तापर्यंत ऋषींनी अशी कुणाची पालखी वगैरे कधी वाहून नेलेली नाही आहे. तर हे ऋषीच पालखीत बसून अनेकांकडे जात असत आणि त्या राजाची आज्ञा होती म्हणून सर्व ऋषी आले. त्यावेळी हा राजा ह्या अशा आगळ्या वेगळ्या पालखीत बसला आणि आता मात्र त्याला केव्हा एकदा त्या इंद्रायणीकडे जातो असे झाले. आणि पालखीत बसल्यावर तो ऋषींना सारखे लवकर चला लवकर चला असे म्हणू लागला. म्हणजेच तो सर्प सर्प असे सांगत होता आणि त्याचवेळी अगदी अनवधानाने त्याचा एक पाय ऋषींच्या मस्तकाला सुद्धा लागला. मग काय सगळे एकदम संतापले आणि त्यातील अगस्त्य ऋषींनी त्याला शापच देऊन टाकला. ते म्हणाले की राजा तू एवढा मदोन्मत्त झाला आहेस आणि तू आम्हाला सर्प सर्प अशी आज्ञा करतो आहेस तर आता तूच खरा खरा सर्प होऊन मृत्यूलोकात जाऊन पड. पुढे अनेक वर्ष तुला त्याच योनीतही राहावे लागेल. झाले. ऋषींच्या शापाने तत्काळ तो राजा नहुष एक मोठा भुजंग होऊन पृथ्वीवरील एका घनदाट जंगलात येऊन पडला. मंडळी, या गोष्टीचे तात्पर्य लक्षात घ्यायला हवे की कोणतीही गोष्ट करताना ज्या समाजात ज्या लोकांमध्ये आपण राहतो तेथील सर्व चालीरीतींची नीट माहिती करून घ्यावी लागते. आपण एखाद्या संप्रदायाचे जर अनुयायी असलो तर त्यांच्या जीवन पद्धतीप्रमाणे आपण आपली जीवन पद्धती बदलली पाहिजे आणि त्याप्रमाणे जगलेही पाहिजे. कोणतीही गोष्ट करताना आपल्या मनाने स्वतंत्रपणाने आणि अविचाराने कधीही करू नये. असे केले तर राजा नहुषासारखी आपली स्थिती होऊन जाते.